जर तुमचा पगार 15,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही एका मोठ्या सरकारी लाभातून बाहेर फेकला गेला आहात। तुमच्या भविष्याची ही चोरी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्राला कठड्यात उभं केलंय। 4 महिन्यात निर्णय झाला नाही तर काय होणार? कोट्यवधी नोकरदारांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे। EPF वेतन मर्यादा आणि सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक हस्तक्षेप। 11 वर्षांपासून रखडलेली वेतन मर्यादा आणि सद्यस्थिती। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPF अंतर्गत सध्या लागू असलेली 15,000 रुपयांची वेतन मर्यादा ही केवळ एक आकडा नसून ती कोट्यवधी कामगारांच्या सामाजिक सुरक्षेचा अडथळा ठरली आहे। 2014 मध्ये केंद्र सरकारने ही मर्यादा 6,500 रुपयांवरून वाढवून 15,000 केली होती। मात्र त्यानंतर तब्बल 11 वर्ष उलटली तरी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही। आजच्या काळात महागाई ज्या वेगाने वाढली आहे त्या तुलनेत ही मर्यादा अत्यंत जुनाट वाटते। वेतन मर्यादा न वाढल्यामुळे ज्यांचे पगार 15,000च्या वर गेले आहेत त्यांना तांत्रिकदृष्ट्या या योजनेच्या सक्तीच्या लाभातून बाहेर पडावे लागते। यामुळे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। जर नियमात वेळेनुसार बदल झाला नाही तर ही योजना केवळ नावापुरतीच उरेल असे चित्र सध्या दिसत आहे। किमान वेतन आणि वाढती महागाई यांचे व्यस्त प्रमाण। भारतातील अनेक राज्यांमध्ये आज किमान वेतनाचे दर सुधारित करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी अकुशल कामगाराचे किमान वेतनच 15,000 रुपयांच्या वर गेले आहे। अशा परिस्थितीत कायद्याने ठरवून दिलेली EPF मर्यादा वास्तवाशी सुसंगत नाही। जेव्हा एखादा कामगार दिवसभर कष्ट करून आपले घर चालवण्यासाठी किमान वेतन मिळवतो तेव्हा त्याला सामाजिक सुरक्षेचे संरक्षण मिळणे अपेक्षित असते। मात्र वेतन मर्यादा कमी असल्यामुळे एक मोठा कामगार वर्ग या लाभापासून कायदेशीररित्या वंचित राहत आहे। विशेषतः खासगी क्षेत्रातील कर्मचारी जिथे पगारवाढ दरवर्षी होते तिथे कर्मचारी लवकरच या मर्यादेच्या बाहेर जातात आणि त्यांच्या भविष्यातील बचतीचा मार्ग खुंटतो। हे व्यस्त प्रमाण सुधारणे आता काळाची गरज बनली आहे। EPF कायद्याचा इतिहास आणि सुधारणांची गरज। 1952 मध्ये जेव्हा EPF कायदा अस्तित्वात आला तेव्हा त्याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर एक आर्थिक आधार देणे हा होता। काळानुसार या कायद्यात अनेक बदल झाले। महागाई निर्देशांक अर्थात इन्फ्लेशन इंडेक्स, राहणीमानाचा खर्च अर्थात कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि देशातील सरासरी वेतन वाढ लक्षात घेऊन या मर्यादेत वेळोवेळी वाढ करणे बंधनकारक आहे। ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दर काही वर्षांनी ही मर्यादा वाढवण्यात आली होती, परंतु गेल्या दशकात या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे। अर्थव्यवस्थेत पैशाचे मूल्य कमी होत असताना आणि खर्च वाढत असताना 11 वर्ष जुन्या नियमांवर आधारित योजना राबवणे हे कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही। म्हणूनच या कायद्याच्या मूळ भावनेचे रक्षण करण्यासाठी तातडीने सुधारणा होणे आवश्यक आहे। सुप्रीम कोर्टातील याचिका आणि याचिकाकर्त्यांची भूमिका। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची याचिका दाखल करण्यात आली। याचिकाकर्त्यांनी 2 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। पहिली म्हणजे ही मर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पूर्ण पगारावर पेन्शन आणि PFचा लाभ मिळेल। दुसरी मागणी अशी की जर मर्यादा रद्द करणे शक्य नसेल तर ती किमान 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत तात्काळ वाढवण्यात यावी। कोर्टात असा युक्तिवाद करण्यात आला की कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे। जेव्हा सरकार स्वतः ही मर्यादा वाढवत नाही तेव्हा न्यायपालिकेने हस्तक्षेप करून लाखो लोकांच्या भविष्यासाठी निर्णय देणे गरजेचे ठरते। EPFO सेंट्रल बोर्ड आणि पब्लिक अकाउंट्स कमिटीची शिफारस। केवळ कर्मचारीच नाही तर खुद्द EPFOचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज आणि संसदेची पब्लिक अकाउंट्स कमिटीने देखील ही मर्यादा वाढवण्यास सकारात्मकता दर्शवली आहे। तज्ज्ञांच्या मते वेतन मर्यादा वाढवल्यामुळे जास्तीत जास्त कामगार वर्ग औपचारिक अर्थव्यवस्थेच्या कक्षेत येईल। यामुळे सरकारकडे जमा होणारा निधी वाढेल आणि कामगारांनाही निवृत्तीनंतर चांगले उत्पन्न मिळेल। या समित्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 15,000ची मर्यादा आजच्या अर्थव्यवस्थेत कालबाह्य झाली आहे। कव्हरेज वाढवणे हे केवळ सामाजिक न्यायासाठीच नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचे आहे। जेव्हा अशा उच्चस्तरीय समित्या शिफारस करतात तेव्हा सरकारवर निर्णय घेण्याचा नैतिक दबाव अधिक वाढतो। कोर्टाचा आदेश आणि केंद्र सरकारची जबाबदारी। सुप्रीम कोर्टाने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत। कोर्टाने सरकारला हा पेच सोडवण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली आहे। या 4 महिन्यात सरकारला धोरणात्मक निर्णय घेऊन ही मर्यादा वाढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करायची आहे। तसेच याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा 2 आठवड्यांची संधी देण्यात आली आहे।
हा आदेश एक प्रकारे सरकारला दिलेली शेवटची संधी मानली जात आहे. कोर्टाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण जागा झाला असून सरकार आता पगार मर्यादा वाढवून दिलासा देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ईपीएफचे स्वरूप सक्तीची बचत की सामाजिक हक्क. सामान्य माणसासाठी ईपीएफ म्हणजे केवळ पगारातून होणारी कपात नसते, तर तो त्याच्या भविष्याचा पाया असतो. कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातून ठराविक हिस्सा कापला जातो आणि तेवढीच रक्कम मालकाकडून अर्थात एम्प्लॉयरकडून जमा केली जाते. ही कोणतीही चॅरिटी किंवा सरकारकडून मिळणारे दान नाही, तर कर्मचाऱ्याने केलेल्या घामाच्या कमाईचा तो एक सुरक्षित भाग आहे. याला बळजबरीची बचत म्हटले जाते, कारण ती शिस्त लावते. निवृत्तीनंतर जेव्हा उत्पन्नाचे स्रोत बंद होतात, तेव्हा हीच रक्कम आजारपण, मुलांचे शिक्षण किंवा मल्लग्नासाठी कामी येते. त्यामुळे वेतन मर्यादा वाढवणे म्हणजे कर्मचाऱ्याच्या हक्काच्या पैशांचे संरक्षण करणे आहे. आदेशाचे उल्लंघन आणि भविष्यातील कायदेशीर पावले. जर केंद्र सरकारने दिलेल्या 4 महिन्यांच्या मुदतीत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तर याचिकाकर्ते पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. कोर्टाच्या आदेशाचे पालन न होणे हा न्यायालय अवमान मानला जाऊ शकतो. अशा स्थितीत पुन्हा नवीन रीट याचिका दाखल केली जाईल. कामगार संघटना आणि कायदे तज्ज्ञ या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. एकदा का कोर्टाने वेळ निश्चित केली की सरकारला त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण जाते. त्यामुळे येणारा काळ हा कायदेशीर लढाईच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक बनणार आहे आणि सरकारला यावर उत्तर द्यावेच लागेल. या निर्णयाचा परिणाम होणारा मोठा घटक. हा निर्णय केवळ काही मोजक्या लोकांसाठी नाही, तर देशातील संपूर्ण कामकाजी वर्गासाठी आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कंत्राटी कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील IT प्रोफेशनल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये काम करणारे कामगार आणि असंघटित क्षेत्रातील नोंदणीकृत कर्मचारी यांचा समावेश होतो. लाखो कोट्यावधी लोकांच्या निवृत्तीनंतरच्या पेन्शनची रक्कम या वेतन मर्यादेवर अवलंबून आहे. जर मर्यादा वाढली तर पेन्शनमध्येही मोठी वाढ होऊ शकते. यामुळे देशातील मध्यमवर्गीयांच्या हातात भविष्यात अधिक खेळते भांडवल राहील. हा मुद्दा थेट प्रत्येक घराच्या आर्थिक नियोजनाशी जोडला आहे, म्हणून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. धन्यवाद.